ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. सायलीला जिन्यावरून ढकलून देणं हे प्रियासाठी आता खूप महागात पडणार असतं आणि त्याच वेळेस सायलीची स्मृती परत येणार असते. सायलीला तिचा सगळा भूतकाळ, तिच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी आठवणार असतात की त्या आठवणी जेव्हा ती सगळ्या सुभेदारांसमोर सांगणार असते, त्याच वेळेस पुढे आता सगळ्यांची रिॲक्शन नक्की काय असणार आणि तिथे एक नाही तर दोन चमत्कार घडणार असतात. तर नक्की आता दुसरा काय चमत्कार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रिया आणि सायली या दोघींमध्ये आता वाद झालेला असतो की सायलीला काहीही करून प्रियाला अर्जुनच्या रूममध्ये जाऊ द्यायचं नसतं आणि प्रियाने आता रागाच्या भरामध्ये सायलीला तसंच जिन्यावरून ढकलून दिलेलं असतं. तेव्हा सायली आता खालती पडते. जिन्यावरून कोसळल्यानंतर प्रिया आता खूप घाबरते आणि पटकन कल्पनाच्या रूममध्ये जाऊन लपते. सायली जेव्हा आता खालती पडलेली असते, अर्जुन तिथे आरडाओरडा करायला लागतो. घरच्या सगळ्यांना बोलावतो. सगळ्यांचे धाबे आणलेले असतात. सगळेच सायलीच्या काळजीत असतात. तेव्हा कल्पना, अश्विन तिथे अर्जुनला धीर देत सांगतात की तू काळजी करू नको, आपण सायलीला पटकन रूममध्ये घेऊन जाऊयात. सायलीला रूममध्ये आणल्यानंतर सायली बेशुद्ध अवस्थेत असते. तेव्हा तिथे अश्विन हा सायलीला चेक करत असतो. अर्जुन सायलीसाठी खूप रडत असतो. तेव्हा कल्पना, प्रताप सगळेजण अर्जुनला धीर देत असतात. त्याला सांगत असतात की आपल्या सायलीला काही नाही होणार आहे. चांगल्या माणसांसोबत कधीच वाईट घडत नसतं अर्जुन. तर तिथे सगळ्यांनाच खूप मोठा दुसरा प्रश्न पडलेला असतो की सायली अचानकपणे जिन्यावरून खालती कशी काय कोसळली असेल, कशी पडली असेल. तेव्हा अर्जुन तिथे कल्पनाला सांगतो की माहीत नाही मम्मा, अगं सायलीचा जेव्हा चिरकल्याचा आवाज आला त्याच वेळेस मी रूममधून धावत आलो आणि पाहतो तर सायली खालती पडली होती जिन्यावरून आणि बेशुद्ध होती. त्यानंतर मी तुम्हा सगळ्यांना बोलवलं. अश्विन, काय झालं? तू सायलीला चेक केलं आहेस ना? हे बघ, माझ्याकडे मला ना आता रिस्क घ्यायची नाही आहे. आपण प्लीज हॉस्पिटलमध्ये सायलीला घेऊन जाऊयात. तेव्हा आता अर्जुनची काळजी पाहता तिथे अश्विन सांगतो की दादा, अरे जास्त रिॲक्ट नको करूस. हे बघ, पॅनिक नको होऊस. मी सायली वहिनींना चेक केलं आहे ना. हे बघ, त्या जेव्हा वरूनतून खालती पडल्या आहेत ना, तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला आहे आणि त्यामुळे ती बेशुद्ध आहे. परंतु मी तिचा BP वगैरे सगळं चेक केलं आहे. सगळं नॉर्मल आहे. थोड्या वेळाने ती नक्की शुद्धीवरती येईल. तेव्हा तिथे प्रताप आता विचारतो की परंतु अश्विन, अरे किती वेळ लागेल? तर तिथे आता अश्विन सांगतो की डॅड, तुम्ही सगळेच खरंच पॅनिक होत आहात. अरे सगळे धीर धरा. मी सायली वहिनींना इंजेक्शन दिलं आहे ना, थोड्या वेळाने ती नक्की शुद्धीवरती येईल. प्लीज तुम्ही काळजी नका करू. अर्जुन खूप रडत असतो. तो तिथे कल्पनाला सांगतो की मॉम, अगं सायलीला सांग ना शुद्धीवरती यायला. ती अशी का वागते आहे माझ्यासोबत? तिला माहिती आहे ना, तिला थोडा जरी त्रास झाला तर त्याच्यापेक्षा जास्त त्रास मला होतो. मग का ऐकत नाही आहे ती? तेव्हा तिथे कल्पना सांगते की अर्जुन, अरे रडू नकोस ना बाळा. हे बघ, तुझा देवावरती विश्वास आहे ना, आपल्या सायलीला काही नाही होणार आहे. तू जास्त पॅनिक नको होऊस. इकडे तोपर्यंत प्रियाचे चांगलेच धाबेदार आणलेले असतात. प्रियाने नागराजला फोन केलेला असतो आणि नागराजला प्रिया सांगते की ज्यावेळी मी अर्जुनच्या रूममध्ये चालले होते तेव्हा माझ्याकडून चुकून सायलीला धक्का लागला. म्हणजे मी जोराचा रागाच्या भरात तिला धक्का दिला. ती खालती जमिनीवरती पडली आहे आणि मी तिच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. कदाचित मला असं वाटतं की सायलीचं डोकं फुटलं आहे. तेव्हा नागराज आता प्रियावरती खूप भडकलेला असतो. नागराज तिथे आता म्हणायला लागतो, तू मूर्ख आहेस का जरा? अगं तुला काय वाटतं की सायली काय कधी शुद्धीवरती येणार नाही आहे का? अगं ती जर शुद्धीवरती आली, तिने जर सांगितलं ना तू धक्का दिला होता, अख्खे सुभेदार तुला सोडतील का? तेव्हा तिथे आता प्रिया सांगते की तुम्ही मला आता पुढे नक्की काय करायचं आहे सांगण्याऐवजी घाबरवताय का मला? ते जाऊ द्यात. माझ्याकडे एक अपडेट आहे. म्हणजे हे बघा, आता सायली पडली आहे जोराची म्हटल्यानंतर ती काय लवकर शुद्धीवरती येणार नाही. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही तोपर्यंत संधी साधून प्रतिमाचा गेम वाजवा. तर तिथे आता नागराज विचारतो की अगं पण हे कसं शक्य आहे? ती प्रतिमा तिच्या अवतीभोवती सगळेच जण असतात. तिथे प्रिया सांगते की आता सगळेच जण त्या सायलीच्या अवतीभोवती आहेत. सगळेजण रडत आहेत तिच्यासाठी. तोपर्यंत मी सायलीला शुद्धीवर येऊ देत नाही. त्यासाठी नक्की काय प्रयत्न करता येतील ते मी बघते. प्रत्येक वेळेस माझ्या प्लॅनमध्ये ती आडकाठी घालत असते ना, आता त्या सायलीचा आणि तिच्या त्या आईच्या प्रतिमेचा दोघींचा आपण आता गेम वाजवूयात. असं प्रियाने तिथे ठरवूनच टाकलेलं असतं.
प्रिया नागराजला फोनवरती सांगते की आता त्या सायलीला मी शुद्धीवरती येऊच देणार नाही. कारण तुम्ही म्हणताय तसं जर ती शुद्धीवरती आली आणि तिने सगळ्यांना जर सगळं सांगितलं तर ते सुभेदारच नाहीत, तर तो रविराज किल्लेदार जो माझा खोटा बाप आहे ना, तो सुद्धा मला जिवंत सोडणार नाही. काही ना काही तो शिक्षा देईलच मला. त्यामुळे या सगळ्यांमध्ये मी सायलीला तर शुद्धीवर येऊ देत नाही, परंतु मोका साधा आणि त्या प्रतिमेचा गेम वाजवा तोपर्यंत, असं सांगून फोन ठेवलेला असतो. इकडे जेव्हा आता विमल देवाकडे प्रार्थना करत असते सायलीसाठी, इतक्यात प्रतिमा सायलीला शोधत बाहेर आलेली असते. ती पाहते इकडे तिकडे तर तिला सायली कुठेच भेटत नाही. तेव्हा सायली फक्त विमलकडे पाहत असते. तेव्हा विमलने आता सायलीसाठी देवीकडे प्रार्थना केली असता त्यानंतर विमल तिथे प्रतिमाला सांगते की तुम्ही बाहेर, प्रतिमा त्या तुम्ही जाऊन आराम करा ना. तेव्हा खुनेद्वारे जाता प्रतिमा विचारत असते तर लगेचच हा इशारा तिला समजतो आणि विमल म्हणते की सायलीताईंबद्दल बोलत आहात ना तुम्ही? अहो आपल्या सायलीताई जिन्यावरून खालती कोसळल्या आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. सगळेच जण त्यांच्या रूममध्ये आहेत. हे सत्य ऐकताच प्रतिमाच्या पायाखालची जमीन हादरते आणि प्रतिमा पटकन आपल्या लेकीकडे सायलीकडे धाव घेते. प्रतिमा तिथे गेल्यानंतर सगळेच जण आता प्रतिमाकडे पाहत असतात. तेव्हा सायलीची ती अवस्था पाहता क्षणी प्रतिमाला खूप रडायला येत असतं. कल्पना तिथे आता प्रतिमाला सांगते की प्रतिमा हे बघ तू घाबरू नकोस. अगं धीर सोडून कसा चालेल, आपल्या सायलीला काहीच नाही होणार आहे. बघ तू, सायली आपली नक्की शुद्धीवर येईल, तोपर्यंत आपल्याला धीर धरायला हवा की नको, असा सांगत असता प्रतिमाला राहवत नाही. प्रतिमा एक एक पाऊल पुढे टाकते आणि जाऊन आता सायलीच्या शेजारी बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवते. ज्यावेळी सायलीच्या डोक्यावरून ती हात फिरवते त्याच वेळेस आता नियतीचा खूप मोठा चमत्कार होतो. कारण सायलीला अचानकपणे तरी शुद्ध यायला लागलेले असते, परंतु तिथे तिला 22 वर्षांचा तिचा भूतकाळ आठवायला लागलेला असतो. तिच्या अर्जुनच्या जे बालपणाची घट्ट मैत्री होती ते तिला आठवायला लागलेलं असतं. अर्जुनच्या वाढदिवसादिवशी घडलेला तो प्रसंग, त्यानंतर सायली, रविराज, प्रतिमा या तिघांचा झालेला ॲक्सिडेंट, त्याच ओघामध्ये जेव्हा सायलीला ते सगळं आठवत असतं, तिच्या नजरेसमोर असतं, त्याच वेळेस सायली जोराची आई अशी हाक मारते आणि उठते. सगळ्यांनाच आता खूप आनंद झालेला असतो. सगळे खूप खुश असतात तिथे सायलीला शुद्धीवरती आलेलं पाहून. तेव्हा अश्विन तिथे आता सायलीला विचारतो की काय झालं वहिनी, तू अचानकपणे अशी चिरकत म्हणजे ओरडून का उठली? तेव्हा आता सायली वेड्यासारखी फक्त इकडे तिकडे सगळ्यांचे चेहरे पाहत असते. कल्पना, प्रताप, त्यानंतर पूर्णाची हे सगळेच जण सायलीला विचारत असतात की काय झालं आहे सायली बाळा, अगं तू अचानकपणे अशी ओरडत का उठलीस? तुला काही आठवलं का? काही विचित्र दिसलं का डोळ्यासमोर? अश्विन तिथे आता सायलीला विचारतो की सायली वहिनी, तू ठीक तर आहेस ना? म्हणजे तुला चक्कर वगैरे तर येत नाही आहेत ना? डोकं वगैरे गरगरत नाही आहेत ना? शांत वाटतं आहे तुला? सायली तिथे आता वेड्यासारखी बडबड करायला लागलेली असते. सायली म्हणते की ते मंदिर, तो ॲक्सिडेंट, आई बाबा, ही बडबडत असताना अर्जुन आता खूप घाबरतो. अर्जुन तिथे अश्विनला विचारतो, अश्विन अरे काय झालं आहे नक्की सायलीला? तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे ती अशी विचित्र वागते आहे का? अर्जुन तिथे आता सायलीला विचारतो की काय झालं आहे सायली? तुला मधुभाऊंची आठवण येते आहे का? तू सतत आश्रम, मंदिर, मधुभाऊ, ॲक्सिडेंट हेच शब्द बोलत आहेत. नक्की काय होतं आहे तुला? अश्विन प्लीज सायलीला चेक कर. मला असं वाटतं की कदाचित आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायची गरज आहे. सायली अशी का वागते आहे मम्मा? तेव्हा आता सगळेच जण अर्जुनला सांगत असतात की अर्जुन अरे बाळा काळजी करू नको. सायलीला काही झालेलं नाही आहे. कदाचित डोक्याला जबरदस्त मार लागला असेल. तिच्या नजरेसमोरून काहीतरी तिच्या जुन्या आठवणी गेल्या असतील. तिला मधुभाऊंची आठवण आली असेल. त्यामुळे कदाचित ती ओरडून उठले असावी. तू जास्त नको ना काळजी करू आणि आपल्याला तसं काही वाटलं तर आपण सायलीला हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जाऊयात, असं सांगून सगळेजण अर्जुनला धीर देत असतात, त्याला आधार देत असतात. कल्पना तिथे आता सायलीला विचारते की अगं सायली, आम्हाला एक गोष्ट कळत नाहीये. अगं तू जिन्यावरून खालती कशी काय कोसळलीस? नाही म्हणजे तुझा पाय वगैरे सटकला होता का? काय झालं होतं नक्की? तेव्हा सायली म्हणायला लागते की ॲक्सिडेंट झाला होता. मी, आई, बाबा आमच्या तिघांचा ॲक्सिडेंट झाला होता. एक ट्रक आला पाठीमागून आणि जोराची धडक आमच्या गाडीला लागली आणि ॲक्सिडेंट झाला. त्यानंतर आई बाबा बेशुद्ध होते. मी रडत मंदिरामध्ये गेले. मला मधुभाऊ भेटले. असं सगळं काही सायली कोड्यातच बडबडत असते. कोणाला काहीच मागमूस काहीच चुकावा लागत नसतो. अर्जुन तिथे आता सायलीला पॅनिक होऊन विचारतो की सायली काय होतंय तुला? अगं बोल ना, अशी का विचित्र बडबड करत आहेस तू?
मम्मा मला खरंच खूप भीती वाटते आहे डॅड, प्लीज आपण आज सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात का, असं अर्जुन पॅनिक होऊन सांगत असतो. अश्विन तिथे आता अचानकपणे बोलून जातो की दादा, कदाचित मला असं वाटतं की सायलीला तिच्या मागच्या काही गोष्टी आठवत असतील. अरे म्हणजे सायली वहिनीचाही एखादा भूतकाळ असू शकतो ना. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की सायली वहिनी अनाथ आश्रमामध्ये राहत होती, परंतु तिला तिचे आईबाबा कोण आहेत, तिच्या जुन्या आठवणी काय आहेत हे काहीच माहिती नाही आहे. कदाचित तिच्या त्या जुन्या आठवणी तिला आठवत असतील. तेव्हा आता सायली सांगत असते की माझे आईबाबा कुठे आहेत, मला त्यांना भेटायचं आहे. कारण तिचं लक्ष अजूनही प्रतिमाकडे गेलेलं नसतं. अश्विन तिथे आता सगळ्यांना सांगतो की 1 मिनिट, तुम्ही सगळेच जण पॅनिक होऊ नका. तिला तिचा भूतकाळ सगळं काही हळूहळू आठवू देत. आपण असं प्रश्नांचा भडीमार केला तर ती जास्तच भितरेल आणि तिच्या डोक्याला ताण देणं बरोबर नाही आहे, कारण ती डोक्यावरती पडली आहे. तेव्हा सायलीला आता अश्विन म्हणतो की सायली वहिनी, तुला काही आठवत आहे का? तुझं नाव, तुझं गाव, तुझे आईबाबा कोण आहेत? तेव्हा आता सायली सांगते की माझं नाव तन्वी. तेव्हा आता सगळेच जण तिला थक्क होतात. तर सायलीला अर्जुन विचारतो की तन्वी, तुमचं नाव तन्वी कसं असू शकतं? सायली, तुम्हाला लक्षात येत आहे का तुम्ही सायली आहात, सुभेदारांची या घरातली सून, माझी बायको. तुमच्या लक्षात येत नाही आहे का नक्की काय घडतं आहे तुमच्यासोबत? तुम्हाला कशाचा त्रास होतो आहे का? तेव्हा सायली सगळ्यांचे चेहरे बघायला लागते आणि त्यानंतर ती म्हणायला लागते की प्रताप मामा, कल्पना मामी, तुमच्या लक्षात येत नाही आहे का मीच तुमची तन्वी आहे? तुम्ही मला ओळखलं नाही आहेत का? तेव्हा तिथे आता जेव्हा प्रतिमा सायलीला दिसते तेव्हा आई अशी हाक मारून प्रतिमाच्या मिठी जात सायली आता खूप ढसाढसा रडायला लागते. सगळेजण आता आश्चर्यचकित होऊन त्या दोघींना पाहत असतात. तर कोणालाच कुठल्याच गोष्टीचा अर्थ लागत नसतो, परंतु इथे दुसरा नियतीचा चमत्कार असा झालेला असतो की सायलीने ॲक्सिडेंटचा विषय काढता क्षणी तिथे प्रतिमाला हळूहळू तिचा भूतकाळ आठवायला लागलेला असतो. नक्की ॲक्सिडेंट कसा झाला, अर्जुन आणि तन्वीची घट्ट मैत्री कशी होती, याबाबत एक एक करून जेव्हा सायली गोष्टी उलगडायला लागते त्यावेळेस इकडे प्रतिमालाही ते सगळं नजरेसमोर यायला लागलेलं असतं. प्रतिमालाही तिचा स्वतःचा भूतकाळ आठवायला लागलेला असतो. प्रताप त्या अर्जुनला सांगतो की अर्जुन, मला नक्कीच आता काहीतरी वेगळंच विचित्र लक्षणं वाटायला लागली आहेत. अश्विन, मला अर्जुनचं म्हणणं पडतं आहे, आपण सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात, डॉक्टरांकडे दुसऱ्या घेऊन जाऊयात. तेव्हा तिथे आता सायली सांगते की नाही, तुम्ही माझ्यावरती विश्वास का ठेवत नाही आहेत? आई बाबा, तुम्ही तरी सांगा ना. अहो, मीच तुमची तन्वी आहे, तुमचा का माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे? असं सायली आता सगळ्यांसमोर सांगत असते. नियतीने खूप मोठा चमत्कार घडवून 22 वर्षापूर्वीचं एक गुपित आता सर्वांसमोर उलगडलेलं असतं आणि सायलीने स्वतःची ओळखही सर्वांना सांगितलेली असते, जी की तिला आता खरी उमजलेली असते. परंतु तिच्या बोलण्यावरती आता सगळेजण विश्वास ठेवणार का? सायलीने स्वतःहून आता खरी तन्वी तीच असल्याचं सांगितलेलं असता तिथे आता प्रियाने गुपचूपपणे हे सत्य ऐकलेलं असतं आणि प्रियाच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. तिने केलेली एक कोड चूक तिला खूप महागात पडणार असते. सायलीला जिन्यावरून ढकलून देऊन प्रियाला खूप मोठा घोर पश्चाताप व्हायला लागलेला असतो आणि प्रिया या सगळ्यांमध्ये आता नक्की पुढे काय पाऊल उचलणार? तर सायली आता तिची स्वतःची खरी ओळख सगळ्यांना पटवून देत सत्याचा खुलासा कसा होणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. सायलीच खरी तन्वी आहे हे सायली स्वतः सिद्ध कसं करणार हे आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.